नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दोन महत्त्वाच्या अपडेट्स देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे. त्यातली एक महत्त्वाची जी अपडेट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्यावरचा सविस्तर जो व्हिडिओ आहे तो माझी सहकारी गौरी हिनं केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. पण त्यातली जी अपडेट आहे मी ती तुम्हाला देतोय, ती म्हणजे संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आत्ताच. आणि त्या ट्विटमध्ये संजय राऊतांनी असं सांगितलेलं आहे की उद्या युतीची घोषणा होईल. अर्थात यावरचा सविस्तर जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघू शकता. दुसरी जी बातमी आहे, दुसरी जी अपडेट आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. ती धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि ही मोठी बातमी आहे, कारण ती राष्ट्रवादी शरद पवारांच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. नेमकं असं काय घडलेलं आहे आणि आता प्रशांत जगताप हे मुंबईकडे येत आहेत, त्यांना तातडीनं मुंबईला बोलवून घेतलेलं आहे. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे मूड महानगरांचा हा जो आमचा विशेष कार्यक्रम सध्या चालू आहे तो तुम्ही बघता आहात, त्याला देखील तुम्ही चांगला प्रतिसाद देता आहात. त्यामुळे असाच हा कार्यक्रम तुम्ही बघत राहा, त्याला सुद्धा प्रतिसाद देत राहा. आणि माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आता बातमी सविस्तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंची नाही, तर आहे बातमी प्रशांत जगतापांची. आणि ही बातमी पुण्यातली आहे. एक लक्षात घ्या, पूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि सगळ्याच पक्षांची धावाधाव सुरू आहे. अजून कुणाचीही युती झालेली नाहीये, आघाडी झालेली नाहीये, चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत, जोर बैठका जोरात सुरू आहेत. आणि त्याच्यामध्ये आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होतीये हे जवळपास निश्चित झालंय. इकडे आपण महायुतीनं सुद्धा आम्ही महायुती म्हणून लढणार हे देखील ते आता म्हणू लागलेले आहेत. त्यामुळे कोणत्या कोणत्या महापालिकांवर ते महायुती म्हणून लढतील हे आपण बघूच यात. पण पुण्यामध्ये जे राजकारण आहे हे मात्र पुण्यातलं राजकारण हे कायम 180 डिग्रीनी फिरत असतं. पुण्यामध्ये नेमकं काय आघाड्या होतील, युत्या होतील, कोण कोणाबरोबर समीकरण जुळवेल हे काहीच सांगता येत नाही, कारण शेवटी सत्ता ही महत्वाची आहे. पुण्याच्या महापालिकेवर आतापर्यंत सत्ता होती ती म्हणजे काँग्रेसची होती, त्यानंतर राष्ट्रवादीचं प्राबल्य राहिलं. पण मधल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर भाजपने पुणे महापालिकेवर आपला कब्जा जमावला. पुणे महापालिकेवर आतापर्यंत भाजपची सत्ता आहे. पण आता भाजपचा हा सगळा सत्तेचा खेळ रोखण्यासाठी अजित पवारांनी मात्र आता भाया सरसावलेल्या आहेत. कारण महायुतीमध्ये मुंबईमध्ये आपण बघतोय अजित पवार महायुती बरोबर नाही आहेत. अशी बातमी येते की ठाण्यामध्ये सुद्धा अजित पवार महायुती बरोबर नसणार आहेत. आणि पुण्यामधला तर खेळ जो आहे तो आता रंगलेला आहे. सगळ्यात महत्वाची बातमी ही आहे की पुण्यामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर युती करणार आहे. दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या जवळ येणार आहेत. अर्थात हे पहिल्यापासून बोललं जात होतं की शरद पवार आणि अजित पवार हे काही वेगळे नाहीच आहेत, ते दोघंही एकच आहेत. आणि ते दोन्ही पक्ष आता एकत्र येत आहेत, ही एक महत्वाची बातमी आहे. बरं, हे नुसते एकत्र येत नाहीयेत असंही आपल्याला कळतंय की हे दोघं एकत्रित येत असले तरी यांचे उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, तर ते तुतारीवर नाही तर ते घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. ही आणखीन पुढची गोष्ट आहे. आता खरी गंमत काय होतीये, नेमकं कोण कुठल्या चिन्हावर लढणार आहे हे आपण बघणं रंजक ठरणारच आहे. पण दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि या निमित्ताने त्यांचं मनोमिलन आता घडतंय. यापूर्वी शरद पवार अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, मग शुगर फॅक्टरीच्या निमित्तानं, साखर संकुलाच्या निमित्तानं, कुठल्या लग्न समारंभाच्या निमित्तानं अजित पवार शरद पवार एकत्र आलेले आहेत. कधी बंद दाराच्या आड चर्चा झालेल्या आहेत, कधी उद्योगपतींना साक्षी ठेवून सुद्धा चर्चा झालेल्या आहेत. आणि या सगळ्या चर्चा रंगल्यानंतर आता महापालिकेमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. म्हणजे याच्या पुढच्या काळामध्ये या दोघांचं मनोमिलन झालेलं असणार आहे. दोन राष्ट्रवादी एक होतील हे देखील काही सांगायची वेगळी गरज नाही आहे. पण आजची बातमी ही महत्वाची आहे की यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येत असल्यामुळे नाराज झालेलं आहे कोण, तर नाराज झालेले आहेत हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पुणे शहराचे अध्यक्ष
प्रशांत जगताप हे मात्र नाराज झालेले आहेत. प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच 8 ते 10 दिवसांपूर्वीच हे जाहीर केलेलं होतं की जर का अशी वेळ आली की 2 राष्ट्रवादी एकत्र मिळून लढता आहेत तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन. मला हे मान्य नाही आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देईन. अर्थात त्यांनी हेही त्यावेळेला स्पष्ट केलं होतं की शरद पवारांवर माझं प्रेम आहे, अजित पवारांवर माझं प्रेम आहे, पण ज्या परिस्थितीमध्ये आम्ही वेगळे झालो होतो, ज्या मधल्या काळामध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो आणि आता जर का पुणे महानगरपालिकेच्या निमित्ताने जर एक येणार असू तर ही गोष्ट मला मान्य नाही. मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असं देखील प्रशांत जगताप म्हणालेले होते. आणि त्या पद्धतीने प्रशांत जगताप यांनी आपलं म्हणणं खरं केलेलं आहे. म्हणजे फार कमी राजकारणी असे असतात की जे बोलतात आणि ते आपल्या बोलण्यावर ठाम राहतात किंवा आपलं बोलणं खरं करून दाखवतात. त्यातले एक प्रशांत जगताप म्हणावे लागतील. प्रशांत जगतापांनी आज त्यांच्या पदाचा म्हणजे पुणे शहर अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा त्यांनी सुप्रिया सुळेंकडे पाठवलेला आहे. सुप्रिया सुळेंनी प्रशांत जगतापांना फोन सुद्धा केलेला आहे की तुम्ही असा कोणताही निर्णय घेऊ नका आणि यासाठी प्रशांत जगताप यांना मुंबईमध्ये तातडीनं बोलावून घेण्यात आलेलं आहे. प्रशांत जगताप हे आता पुण्यावरनं निघाले, ते मुंबईमध्ये पोहोचतील. आता शरद पवार हे बारामतीमध्ये आहेत एका कार्यक्रमासाठी. ते बारामतीतनं निघतील, ते हेलिकॉप्टरनी मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा या सगळ्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. कदाचित प्रशांत जगताप यांचं मन वळवण्यात येईल आणि अर्थात शरद पवारांच्या शब्दापुढे प्रशांत जगताप जाणार नाहीत हेही तितकंच खरं आहे. पण प्रशांत जगताप जे नाराज आहेत ते नाराज राहतात का, ते आपला राजीनामा मागे घेतात का आपल्या राजीनाम्यावर ते ठाम राहतात, हे सगळं आपल्याला कळेलच. प्रशांत जगताप हे सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन ते सांगतील. पण मग प्रशांत जगतापांची इतकी नाराजी काय हे सुद्धा आपल्याला थोडक्यात बघितलं पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्हाला आठवत असेल 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि त्या पाठोपाठ अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. खरं तर प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे, शरद पवारांच्या गटातले मानले जात होते. परंतु त्या काळामध्ये त्यांनी अजित पवारांच्या गटातले, अजित पवारांच्या जवळचे ते मानले जात होते. पण त्या वेळेला जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली त्यावेळेला मात्र प्रशांत जगताप हे अजित पवारांच्या बरोबर गेले नाहीत. खरं तर पुणेकरांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं की अजित पवारांच्या अत्यंत जवळचे प्रशांत जगताप हे का गेले नाहीत. त्यांनी शरद पवारांची साथ देणं पसंत केलं आणि त्यानंतर मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये प्रशांत जगताप हे सातत्याने लढले. आणि आता जेव्हा अशी स्थिती येते की 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन जेव्हा युती करतायत, आघाडी करतायत, कदाचित काँग्रेसला सुद्धा ते बरोबर घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, पण तो पुढचा विषय आहे. बंटी पाटील जे आहेत कोल्हापूरचे, त्यांच्याशी देखील अजित पवार बोललेले आहेत की आपण एकत्रित येऊन आघाडी करूयात. भाजपचा सत्ता ही पुण्यामध्ये रोखण्यापासून जर आपल्याला रोखायची असेल तर आपण सगळेजण एकत्र येऊन आघाडी करूयात. अर्थात तो विषय वेगळा आहे, आघाडी होते का नाही, काँग्रेस यांच्याबरोबर येतं का नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की पुण्याच्या महापालिकेमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. पण त्याच्यामध्ये आता 2 गट पडलेत. एक प्रशांत जगताप यांचा गट आहे की जो याला विरोध करतोय आणि एक गट असं म्हणतोय की अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आपण गेलं पाहिजे, अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावरही आपण लढवायला हरकत नाही. आता या सगळ्याचा फैसला शेवटी घेणार कोण आहेत तर शरद पवार घेणार आहेत. हा फैसला शरद पवार काय करतायत, युती होतीये का आणि प्रशांत जगताप यांची नाराजी दूर होतीये का. जरी युती झाली तरी प्रशांत जगताप यांची नाराजी दूर करण्यामध्ये शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना यश येतंय का आणि प्रशांत जगताप नेमका आपला निर्णय काय घेतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल. एकूणच सांगायचा मुद्दा काय आहे की सध्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सगळ्याच पक्षांनी एकूण आघाडी घेतलेली आहे, प्रचाराची म्हणूयात किंवा जुळवाजुळवीची म्हणूयात. आणि यामध्ये पुणे देखील कुठे मागे नाहीये. पुण्यामध्ये तर फार वेगवेगळ्या पद्धतीच्या रंगतदार सगळं राजकारण होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे जे काही अपडेट्स या पुढच्या काळामध्ये येतील ते आम्ही तुमच्या समोर ठेवत जाऊच. पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.